वेलकम टू पुण्याचा मुंबईकर. माझं नाव आहे संदेश कुडेकर. तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये. आणि जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये काय काय असतं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ऑलमोस्ट इंडियामधले जे फ्ली मार्केट आपण कवर केलेत, म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी इथे जायचो, फ्ली मार्केटला जायचो. आणि आता मी चाललो आहे फर्स्ट टाईम जर्मनीमधल्या फ्ली मार्केटमध्ये. तर ते दाखवायचं मला तुम्हाला की कसं आहे. आणि तुम्ही इथे वेदर बघू शकता, किती भारी झालं आहे. म्हणजे भारी म्हणजे पाऊस पडतो आहे आणि आता इथे ऊन येतं आहे. खूप मिक्स वेदर चाललं आहे इकडे आणि मलाही समजत नाही आहे. तर पण ते ॲक्च्युली फ्ली मार्केट होतं 10 ते 4 वाजेपर्यंत आणि आता ऑलमोस्ट 2:30 वाजलेत. आणि त्याची एंट्री फी 5 युरो असते. तर म्हणजे मी वाट बघत होतो एका महिन्यापासून की जायचं आहे. पण आता पाऊस आला त्याच्यामुळे आणि काल रात्री असं झालं की माझी झोप पण नाही झाली. सो मी विचार केला की नको जाऊ. पण आता म्हटलं एवढं एक महिन्यापासून जर वेट करतो आहे मी आणि जर 1-1.5 तास की का ना होईना पण जर जायला भेटते तर का नाही गेलं पाहिजे. बघू शकता पाऊस होता, आता ऊन पडलं आहे. तर म्हटलं चला जाऊयाच आपण, बघूया जर्मनीतलं फ्ली मार्केट. तर हा माझा आलेला आहे फेवरेट रस्ता, जिथे मी रेग्युलर जातो, म्हणजे माझ्या पार्कला तिकडे. आणि ही लोकं पण तुम्ही बघू शकता, म्हणजे जर तुम्हाला दिसते ती पण ऑलमोस्ट फ्ली मार्केटलाच जाऊन आली आहे. दिसतात का नाही मला नाही कळत आहे, पण आहे तिथे. सो मग माझ्यापासून हे जवळच होतं, म्हणजे खूप जवळ होतं. त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊनच येऊया, कशाला उगाच एवढा वेळ वेट केला आहे मी आणि नाही जावं तर मग बरं नाही वाटणार. सो चलो जाते है. आलो आहे परत माझ्या रोड क्रॉसिंगच्या जागेवर. हे बघा, हे तर माझं रेग्युलरच झालं आहे या साईडला येणं. आणि तिथे ट्रॅम चालली आहे. वेदर खूप मस्त आहे इकडे यार, म्हणजे सगळं सॉर्टेड आहे, काय टेन्शन नाही काय नाही. बघू शकता की ऑलमोस्ट एवढी लोकं जी आलेली ती फ्ली मार्केटलाच आली आहे. आणि जे हे फ्ली मार्केट आहे ते आपल्या त्या साईडला आहे, म्हणजे पार्कच्या ऑलमोस्ट इकडेच आहे. सो आता तिकडेच चाललो आहे मी. कपडे वगैरे आहेत माझ्याकडे सगळी, पण मी असा विचार करतो आहे की थोडेफार हुडीज वगैरे घ्यावा, जर चांगल्याच असतील तर, कारण की नंतर हेच मला कामाला येतील. आणि तसे ते ॲप्स आहेत विंटेड वगैरे किंवा क्लायना इन्झाईन, पण मी ट्राय करतो आहे की जर इकडे भेटलेच तर चांगली गोष्ट आहे. पण आता माहिती नाही इथे किती सामान राहिलं आहे, कारण की तुम्ही गर्दी बघू शकता, सगळीकडे खूप गर्दी आहे. एवढी तर गर्दी मी बघितलीच नव्हती कुठे, पण आता इकडे आहेच. चला मग बघूया काय काय आहे आपल्या फ्ली मार्केटमध्ये. तर आता हे द्यायचे 5 युरो आणि घ्यायची एंट्री. इकडे असं एंट्रीसाठी असतं, तुम्ही इकडे तिकीट कलेक्ट करा, पैसे द्या त्यांना आणि पुढे फ्ली मार्केटमध्ये जावा. आणि मग त्यामध्ये जर तुम्हाला काही सामान भेटलं तर तुम्ही घ्या. पण तिकडे थोडं असं आहे की थोडं बार्गेनिंग वगैरे करावं लागतं. पण लेट्स सी, आणि ते पण जर्मनमध्ये. यांचं लेट्स सी बघूया मला येते का करता. 4 युरोच होते तिकडे, ते बेटर झालं आणि मला 2 कॉईन भेटले 50चे, जे माझ्या कपडे धुण्यासाठी मदत करेल. आणि जे हे मार्केटचं पण भेटलं आहे, ही कुठे कुठे परत मार्केट्स वगैरे असणार आहे, कुठे कुठे काय असणार आहे इव्हेंट्स वगैरे, त्याची पण इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. तर इथे मोस्टली बघू शकता की तुम्ही ऑलमोस्ट इकडे जे आहे ते मुलींचे कपडे वगैरे असतात आणि मुलांचे नाही आहेत. म्हणजे माझ्या फ्रेंडने मला बोललेलं की इकडे जे आहेत ते ऑलमोस्ट तुम्हाला मुलींचेच कपडे भेटतील. इन केस जर तुला भेटले चांगले तर तू बघ. आणि हे मी विसरलेलो. आणि लाईक इकडे सगळे खूप सारे साईजमध्ये कपडे वगैरे आहेत, कपडे आहेत, फ्ली मार्केट्स वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पर्सेस आहेत, शूज आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. पण सगळ्या इकडे ऑलमोस्ट मुलींच्याच आहेत. आणि माझा म्हणजे मुलांचा तर काही नाही आहे, पण स्टील ॲज अ एक्सपिरियन्ससाठी मी इकडे आलो आहे. तुम्ही बघू शकता की इकडे अशा वेगवेगळ्या टाईपच्या ज्वेलरीज वगैरे आहेत, तुम्हाला घ्यायचे असतील तर. शूज वगैरे पण आहेत इकडे. त्याच्यानंतर सेम सगळे जे कपडे, सगळे जॅकेट्स, शूज, डब्बे वगैरे पण आहे, इन केस जर डब्बे कोणाला हवे असतील. मला असं वाटतं की डब्बे मलाच घेतले पाहिजे, डब्यांची गरज तर मलाच आहे. कप्स आहेत इकडे, सामान जे किचनमध्ये लागतं ते आहेत. चलो लेट्स सी, जर कपडे नाही पण आपल्याला इकडून थोडेफार जर गोष्टी मला जर भेटल्या घ्यायला तर मी घेऊ शकतो. लाईक किचनचं सामान झालं
किंवा अजून काही गोष्टी झाल्या त्या मी इकडून घेऊ जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या टाईपचे कप्स वगैरे लावलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे जे किचनमध्ये ठेवतात सामान किंवा अँकल्स झाले किंवा ज्वेलरीज झाल्या, ह्या साऱ्या खूप गोष्टी आहेत. इवन प्लस हे जे मला नाही माहिती याला काय बोलतात, परत हे रिंग्स वगैरे आहेत किंवा ज्वेलरी वगैरे, की चेन्स आहेत इकडे, अशा खूप गोष्टी आहेत. इकडे अशा छोट्या छोट्या स्टोरीजच्या बुक्स पण आहेत, ज्या लाईक इवन तुम्ही लहान मुलांसाठी पण विकत घेऊ शकता, त्या पण आहेत. इथे इवन ह्या पण आहेत ज्या बुक्स आहेत, ह्या पण तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणजे छोटे छोटे 50 सेंट्स वगैरेला ह्या बुक्स तुम्हाला भेटून जातील. एवढं तुम्ही बघू शकता किती ह्यूज आहे. सगळे कपडे, ज्वेलरीज, बूट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. सो मी ट्राय करतो की हळूहळू थोडंफार कवर करू इकडे काय काय भेटतं आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला दाखवू. मुलींसाठी ही जागा बाई खजाना आहे. इकडे खूप काही आहे. मुलींसाठी जिथे जाऊ तिकडे खूप साऱ्या गोष्टी असतातच, आणि मुलांसाठीच प्रॉब्लेमॅटिक आहे की खूप साऱ्या गोष्टी नसतात इकडे. पण ठीक आहे, जर मला काही गोष्ट भेटलीच तर मी दाखवतो, घेतो, बेटर राहील मला पण यूज करायला. माणसं पण आहेत असं नाही आहे, पण मोस्ट ऑफ द गर्ल्ससाठीच आहेत. थोडेफार असे स्टिकर्स पण आहे जे तुम्हाला दिसतील, सेम ॲज माझ्या MIT सारखं, कॉलेजसारखं स्टिकर्स अँड ऑल. कपडे 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 सगळे कपडेच आहेत. डब्बे वगैरे होते, मी चेक केले, पण आपल्या इंडियनसारखं असं काही हाय नाही, त्याच्यामुळे काय फायदा घेऊन हे नाही आहे. थोडेफार बुक्स पण आहेत, पण ह्या जरा खूप जास्त मोठ्या मोठ्या बुक्स आहेत, या पण काही घेऊन मला फायदा नाही आहे. सो फायनली मी काहीतरी घेतलं. म्हणजे इथे मी बॅग घेतली ही वॅन्सची. तिची ऑलमोस्ट प्राईज अशी आहे 45 युरो, आणि मला ही भेटली. ती मला बोलत होती की 10 युरोला घे, पण मी तिच्याकडून 8.5 युरो करून मग मी ही बॅग घेतली. सो चांगली डील भेटली. ॲटलिस्ट मला काहीतरी सॅटिस्फॅक्शन आहे की काहीतरी मी घेतलं एवढं येऊन. आणि मला बॅगची गरज तर होतीच, कारण की माझी बॅग ती जरा खराब झालेली. आता ही ॲटलिस्ट थोडी चांगल्या प्रकारे यूज करता येईल मला. चलो फिर. सो मला तर अजून बुक नाही भेटली, पण मी हे घेतलं. म्हणजे डायरी आहे, त्याच्यामध्ये सगळं मॅनिफेस्टिंग वगैरेचं सगळ्या गोष्टी असतात. हे माझ्यासाठी नाही मी घेतलं, हे मी नेहासाठी घेतलं आहे. म्हणजे माझी फ्रेंड आहे नेहा, तिच्यासाठी. कारण की भाई ती मला एवढी हेल्प करते, सगळ्या गोष्टी करते, आणि ही जर चांगली गोष्ट आहे तिला. आणि हे काय 1 युरोला भेटलं. सो आलो आहे तर म्हटलं तिला पण काहीतरी घ्यावा. एवढी हेल्प करते तर ती एवढं तर डिझर्व करतेच. चालेल मग. मी अजून एक डायरी घेतली आहे, पण ही डायरी नसून ही आहे ॲक्च्युली वहीसारखी आहे, डायरीच आहे म्हणजे. आणि ही का घेतली, कारण की नॉर्मली जी नोट्सबुक्स वगैरे आहे ते मला 2-2.5 युरोपर्यंत भेटतात. आणि जर ही डायरी आहे समजा आणि 1 युरोला भेटली तर माझं काम झालं हिशोब वगैरे लिहिण्यासाठी. भले दिसायला थोडीशी गलिश आहे, पण आपला कमी पैशामध्ये उपयोग झाला याचा. चलो. पुस्तक नाही भेटलं मला. मी ॲक्च्युली शोधतोय पुस्तक जर मला भेटलं तर बेटर होईल. पण आता जर पुस्तक बघूया काय होतं ते. तर 50 सेंट्समध्ये मी ही बुक पण घेतली आहे. म्हणजे मी टोटल आता मला भेटली ही फायनली बुक. म्हणजे ही नाही, पण पर्टिक्युलरली मला घ्यायचीच होती, मग म्हटलं हीच घ्यावी, कारण की 50 सेंट्सला भेटत होती. आणि जर दुसरीकडे परत मी ऑनलाईन वगैरे चेक करायला गेलो असतो तर अराऊंड मलाच पडले असते 4-5 युरो, 6 युरो डिलेवरीचे वेगळे. सो त्याच्याऐवजी म्हटलं घ्याच कुठली तरी, काय 50 सेंट्सने होतं आहे. सो म्हणजे टोटल आज मी काय केलं, मला 4 युरो लागले एंट्री फीला. 8.5 युरोची माझी बॅग झाली. 2 डायरी घेतली, सो 2 युरो त्याचे. त्याच्यानंतर ही 50 सेंट्सची बॅग. सो हां, टोटल माझा तर अराऊंड माझा 15 युरो आज खर्च झाला. अराऊंड 1500 रुपये, 1500 बोलू शकता किंवा 1600 रुपये बोलू शकता. पण येस, मला एक बुक भेटली, त्याच्यानंतर एक बॅग भेटली ज्याची किंमतच 4-5 हजार रुपये आहे. ती बॅग भेटली. अजून डायरीज भेटल्या मला. सो चांगली डीलच होती माझ्यासाठी. आणि मला यायचंच होतं ह्या
फ्ली मार्केटला, कारण की मला बघायचं होतं. पण माझं हे चुकलं की हे विसरलेलो मी की हे फिमेल फ्ली मार्केट्स म्हणजे मुलींसाठी हे. बट स्टील मला सामान भेटलं, वस्तू भेटल्या. आणि मुलींच्या गोष्टी म्हणजे आता बॅग वगैरे हे खूप चांगल्या कंडिशनमध्ये. सो खूप चांगलं आहे हे. सो माझ्यासाठी तर चांगलीच डील होती. तर चलो मिळते है नेक्स्ट व्हिडिओ में.